नाशिकमधून थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे। अपघातात गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय तरुणाला मेडिकल कॉलेजने मृत घोषित केलं। मात्र अंत्यसंस्कारांच्या वेळी खोकला आल्यामुळे तो जिवंत असल्याचं स्पष्ट झालं। धक्कादायक प्रकार त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अस्वली हर्ष गावातील भाऊ लचके या तरुणासोबत घडला आहे। मंगळवारी रात्री 10 वाजता आंबोलीजवळ अपघात। भाऊ लचकेला प्रथम त्र्यंबक उपरुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्यानंतर सिव्हिलमध्ये आणि शेवटी अडगावच्या मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आलं। मात्र बेड उपलब्ध नसल्याचं कारण देत सिव्हिलने नाकारलं आणि मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी रुग्णाला मृत घोषित केलं। बुधवारी अंत्यविधी सुरू असताना भाऊला खोकला आल्याने तो जिवंत असल्याचं लक्षात आलं। नातेवाईकांनी तात्काळ रुग्णालयात नेलं। सध्या सिव्हिलच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून डॉक्टरांच्या मते मेंदूला मार बसल्याने स्थिती चिंताजनक आहे। सोमाभाऊ लचके, एज 19 इयर्स, मेल आहे। हिस्ट्री ऑफ आरटी आहे त्याचं। 3 तारखेला त्र्यंबकेश्वर जवळ ऍक्सिडेंट झालेलं होतं। तो इनिशियली प्रायव्हेट हॉस्पिटलला ऍडमिट होता। त्याच्यानंतर काल आमच्याकडे रात्री 9:30च्या सुमारास आला आणि ही वॉज ऍडमिटेड विथ हेड इंजुरी आणि फ्रॅक्चर मॅन्डिबल आहे। राईट नाव तो सिरियस आहे, पण त्याला डिफ्यूज ॲक्झॉनल इंजुरी प्लस मॅन्डिबल फ्रॅक्चर असे हेड इंजुरीच्या अंडर आम्ही त्यांना ट्रीटमेंट करत आहोत। त्याची परिस्थिती आता सध्या क्रिटिकलच आहे, पण व्हेंटिलेटरवर हिज मेंटेनिंग। ब्रेन डेड झाला आहे, मेडिकल कॉलेजमध्ये होता, ब्रेन डेड झाला म्हणून ते म्हटले की ते ठेवण्यात घेऊन जा। घरी त्याच्या अंत्यविधीची पण तयारी करण्यात आलेली होती। नेमकं काय त्याची प्रकृती कशी? त्याच्या बाबतीत मी कमेंट करणं योग्य नाही राहणार, पण त्याला डिफ्यूज ॲक्झॉनल इंजुरी आहे आणि राईट नाव हिज इन क्रिटिकल स्टेट। तर ब्रेन डेडच्या संदर्भामध्ये आम्ही किंवा नातेवाईकांचं काय स्टेटमेंट आहे तो वी आर नॉट राईट पर्सन टू कमेंट ऑन दॅट। पण ब्रेन डेड आहे का सध्या? सध्या तरी डिफ्युजल ॲक्झॉनल इंजुरी आहे, ब्रेन डेड नाही। म्हणजे काय इंजुरीचं काय? डिफ्युजल ॲक्झॉनल इंजुरीमध्ये डोक्याला आपल्याला फटका लागलेला असतो, त्याच्यात ऍक्टिव्ह आपल्याला ऑपरेशन करून किंवा जसं इंट्राक्लेनियल किंवा एक्स्ट्रा ब्लीड जो होतो ते करायची गरज नसते। आपल्याला वेट अँड वॉच आणि आपण सपोर्टिव्ह ट्रीटमेंट देतो, ज्याच्याने ते ॲक्झॉनल इंजुरी जी असते इट टेक्स टाइम्स आणि इट्स अनलिमिटेड। म्हणजे वी कॅनॉट प्रिडिक्ट की त्याचं प्रोग्नोसिस कसं राहणार। आपण फक्त त्याला सपोर्टिव्ह ट्रीटमेंट देतो आणि त्याचं बाकीचे जे फ्रॅक्चर्स आणि बाकीच्या इंजुरीज आहेत त्याची आपण काळजी घेतो। मेडिकल हिस्ट्रीमध्ये काय? मेडिकल हिस्ट्रीमध्ये काय त्याच्या? मेडिकल हिस्ट्रीमध्ये आता त्याचं डिस्चार्ज कार्ड इथं। आम्ही गंगाराम शिदे त्र्यंबक तालुक्याचा आणि भाऊ लचके हा माझा भाचा, त्याचा ऍक्सिडेंट झाला होता मंगळवारी रात्री 1 वाजता। तिथं आम्ही त्र्यंबक हॉस्पिटलला गेलो, तिथं आम्हाला काही ॲम्ब्युलन्स दिली नाही, तर आम्ही नाशिक सिव्हिलला आलो। तर तिथं आलो तर ते म्हणा बेड अवेलेबल नाही आणि ऑक्सिजन पण नाही। मग इथून आम्ही मेडिकल कॉलेजला गेलो। तिथं गेलो, ते आम्हाला काही घेत नव्हते, ट्रीटमेंट करीत नव्हते। पहिले आम्हाकडून पैसे मागायचे, तिथं 4,000 रुपये भरले तेव्हा त्याने घेतले तिथं। मग काल सकाळी 10 वाजता ते म्हणा का मेंदूचा मृत्यू झालाय, ते म्हणा तुम्हाला ठेवायचा तेव्हा नाही तर घरी घेऊन जा। तर आम्ही घरी घेऊन गेलो, अंत्यविधीची तयारी केली। ते तिथं गेलो, तो परत श्वास काढायला लागला। तिथून मग परत तिथं सिव्हिलला घेऊन गेले। आता कशी तब्येत? आता आहे तशीच आहे। आता कुठे आहे? सिव्हिलला। ठीक.